जामनेर फत्तेपूर पोलीस ठाण्यात तक्रारदाराला मारहाणीचा आरोप. चारही आरोपी अखेर गजाड. प्रतिनिधी आसिफ शेख, जामनेर. जामनेर तालुक्यातील फत्तेपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गोद्री येथील एका दाम्पत्यासोबत पोलीस ठाण्यातच घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात मोठा खळबळ उडाली होती. तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या पीडित महिलेच्या पतीला फत्तेपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप केला होता. मिळालेल्या माहितीनुसार गोद्री येथील रहिवासी असलेले हे दाम्पत्य त्यांच्यासोबत झालेल्या अन्यायाची तक्रार देण्यासाठी फत्तेपूर पोलीस ठाण्यात गेले होते. 2 दिवस तक्रार नोंदवून घेतली जात नसल्याने हे दाम्पत्य पुन्हा तक्रार करण्यासाठी गेले असताना तेथे कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव आणि पीडित व्यक्ती यांच्यात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी तक्रार घेण्यास नकार दिला आणि पीडित व्यक्तीला मारहाण करून पोलीस ठाण्यातून हुसकावून लावल्याचा गंभीर आरोप पीडित पतीने केला होता. पोलीस दलातील अधिकाऱ्यांवरच अशा प्रकारचा आरोप झाल्याने ग्रामीण भागात कायद्याच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र या प्रकरणाला आता दिलासादायक वळण मिळाले आहे. या प्रकरणात पीडित दाम्पत्याने तक्रार नोंदवून कारवाई करण्याची मागणी केली होती. पोलिसांकडून या घटनेची दखल घेत कारवाई करण्यात आली आहे. या घटनेतील आरोपींचा शोध घेऊन जुलै 15 रोजी 2 आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर जुलै 16 रोजी उर्वरित 2 आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले. अशा प्रकारे या गुन्ह्यातील सर्व 4ही आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. सध्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास फत्तेपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव आणि पोलीस उपाधीक्षक बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. बरं, आणि तुम्ही ते तक्रार द्यायला कधी आले होते? आज तिसरा दिवस दादा. निघला दादा म्हणली तिसरा दिवस पोलिसांनी तुमची तक्रार घेतली. काल घेतली नाही सराईनं मग पोलिसांना तो आरोपी आणला तर बॅग मध्ये मारलं तर मानवऱ्याने मारलं पेसाईनं. कोण मारलं? साहेबाईनं. कशाबद्दल? ते आरोपी आम्ही साध्यात आणून दिला बा म्हणून सर याच्याबद्दल साहेबांनी तुम्हालाच मारहाण आरोपींना न पकडता तुमच्यावर तुम्हाला मारहाण केली आणि तुमचा गुन्हा दाखल केलेला नाही. आम्हाला फेकून देते. काल तुमचा गुन्हा दाखल झालेला नाही. मग आज केव्हा गुन्हा दाखल झाला? आज केव्हापासून आले तुम्ही? आज सकाळचे सकाळचे आलेले. गुन्हा दाखल झाला का? आता तुम्ही आले म्हणून घेतलं ते आता झाला. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही अंगावर पेट्रोल टाकून घेतलं होतं म्हणून तुम्हाला त्यांनी मारहाण केली. आता ते 40-50 लोक आले ते मला मार्या करता. मग कोणाचे? ते यायचे नातेवाईक रामेश्वर सेन. ते तुमची तक्रार घेत नव्हते म्हणून तुम्ही अंगावर पेट्रोल घेतलं हा होतं? हा त्याच्यामुळे येता बरोबर विचारपूस काहीच करणार नाही. नेलं नाही दारा म्हणे हे काय ये पा ये वय त्याने ये डोकं फुटेल मागून ये इथे पुरं तोंड सुजेले ये मागून येते पा विचारपूस काहीच नाही करला. डायरेक्ट मारहाण मला तुम्हाला कोणी गेले होते? साहेबांना साहेबांनी. साहेबांना त्यांचं नाव माहिती? ते असं म्हणणं होतं की बा आवड्या जणांची नावं टाकू नको गाडी की एका जणाचं ते पहिल्या 4चे घेतले मग लगेच 2 कट करत. कधी घेतले 4 लोकांचे नाव? काल मग तिच्यात म्हणत की 2 कमी कर. मग अजून म्हणत 1 कमी कर. 2 कमी कर कशाबद्दल बा? कानू द्यायचे करत मग ते आमच्यावर दबाव आणतलं काय तर पैसे घ्या म्हणजे सरकार. कोणी म्हटलं तर पैसे द्यायचे नातेवाईक होते द्यायचे चालू होते आणि ते पैसेवाले माणसं पुरे आम गरीब लोक आहे. फत्तेपूर पोलीस स्टेशन येथे आज पीडिताच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल करून त्याचा तपास सुरू आहे आणि ते पुढे योग्य ती कारवाई करून तपासात जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई करण्यात येते. आणि यांनी आमची काल कुठलीही तक्रार घेतली नाहीये. जोपर्यंत DY साहेबांपर्यंत फोन गेला नाही तोपर्यंत त्यांनी तक्रार घेतली नाही. आणि त्याच्यानंतरला जेव्हा तक्रार घ्यायची समजा त्यांना काही सांगितलं की तुम्ही तक्रार घेऊ नका, जर तक्रार दिली तर मग त्यांना काहीतरी आम्हीच देण्यात आलो असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी ते आम्हीच घेतले म्हणून त्यांना ते मारहाण करण्यात आलेली आहे असे त्यांचे आरोप आहेत. या गुन्ह्याच्या बद्दल काय जर माझी हे असेल तर मी ते सांगतो. म्हणजे मग यावर तुम्ही समजा त्यांच्यावर काय कारण म्हणजे जे त्यांचे आरोप आहेत मग याच्याबद्दल काय म्हणणं आहे?
तुमचं काय मत आहे? माझं मत आता पहिलं मला तपास करू द्या, त्याचं जे काय म्हणणं आहे त्या माणसाचं मी आहे बरोबर त्याचं ऐकून घेतो. ठीक कारण की तुमच्या इथे पुढे समजा CCTV कॅमेरा आहे, तुम्ही त्यात चेक करू शकता. करतो मी check. ओके, चल धन्यवाद. चल.